पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला विषारी गावठी दारूच्या भीषण प्रकरणाने हादरवून सोडले आहे। स्पिरिट आणि मिथेनॉल मिसळलेली भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे गेल्या काही तासांत तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन परिसरात तयार करण्यात आलेल्या गावठी दारूमध्ये सुमारे 215 लिटर घातक मिथेनॉलची भेसळ करण्यात आली होती। ही विषारी दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारू अड्ड्यांवर पुरवण्यात आली। फोगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काळेपडळ या परिसरांतील नागरिकांनी ही दारू सेवन केल्यामुळे त्यांना उलट्या होणे, तोंडाला फेस येणे आणि अचानक प्रकृती खालावणे अशी लक्षणे दिसू लागली। यातील 15 जणांचा उपचारादरम्यान किंवा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेतले आहे। वानखेडे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। या धक्कादायक प्रकारानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने धाडी टाकून काही ठिकाणांहून संशयित दारूचा साठा जप्त केला आहे। एकाच वेळी अनेक भागात मृत्यूचे तांडव झाल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। ही विषारी दारू आणखी किती ठिकाणी पोहोचली असावी आणि मृतांचा आकडा अजून किती वाढणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रशासनाकडून आता युद्धपातळीवर तपास सुरू असून या विषारी दारूच्या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे। पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। दापोडी पोलीस स्टेशन हद्दीतील फुगेवाडी परिसरात काही इस्मांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इस्मांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शन निष्पन्न झालेले आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इस्मांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। किती आरोपी अटक केले, काय आरोपींची नाव आहेत ते डिटेल्स प्रेस नोटमध्ये देतो। जेव्हा विच्छेदन केलं जाणार आहे काही जणांचा अंत्यसंस्कारही झाल्याची माहिती आहे। कशा पद्धतीनं पोस्टमार्टम केलं जाणार? पुढला तपास सुरू आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर अनालिसिस होईल तसं।